नमस्कार, मी सौ सुलोचना दिलीप आंबेकर, राहणार मेखर, जिल्हा बुलढाणा. प्राचार्य म्हणून काम केलं. आज एक मी तुम्हाला एका कवितेचं वाचन करून दाखवणार आहे. परंतु तत्पूर्वी मला दोन शब्द बोलावेसे वाटतात. मनुष्य हा प्रतिकूल परिस्थितीतच खूप शिकतो, तोच खूप पुढे जातो. कारण संकट येतात आणि ह्या संकटांवर जो मात करायला शिकतो तो खरंच जीवनामध्ये अतिशय यशस्वी होतो आणि जीवनाचे चांगले दिवस त्याला दिसतात. म्हणून संकटावर माणसाने कशी मात करावी याच आशयाची एक कविता मी आज वाचून दाखवणार आहे. त्याचे कवी आहेत संकेत कुलकर्णी, पुणे. संकट अचानक येते आणि माणसाला बरेच काही शिकवते. माणसाला बळ देऊन जीवनाचे खरे मर्म दाखवते. संकटाने माणसाला एकमेकांचे प्रेम समजू लागते. माणसं किती महत्वाचे आहेत हे उमजू लागते. संकटामुळे आपण अगोदर पोखरून निघतो, पण संकटामुळेच आपण तारून कसे निघायचे हेही शिकतो. संकटे शिकवतात गर्दीतली आपलाही परका. त्यांचे दुःख बाळगू नका, त्याचा बाऊ करू नका सारखा. संकटे म्हणाल तर असतो राक्षस आणि म्हणाल तर देव, पण संकटामधूनच मिळते माणसास अमूल्य प्रेमाची ठेव. संकटा अगोदर माणूस दुसऱ्याचा आधार घ्यायला लागतो. संकटानंतर माणूस धीट होऊन दुसऱ्याचा आधार व्हायला लागतो. संकटामुळे माणूस शिकतो अडचणीवर करायला मात. संकटामुळेच माणूस करतो कोणत्याही दुःखाशी दोन हात. सुखाप्रमाणे दुःखाचीही जीवनात असावा घाला, तर माणसा तुला कळेल अमूल्य जीवनाचा अमृतमय प्याला. धन्यवाद.